सौरभ आणि मी आजवर बरेच गडकोट फिरलो, पण टेंट अभावी आम्हाला कोणत्याही गडावर राहता आलं नाही. अखेर पर्याय म्हणून कॅम्पिंगसाठी एक टेंट विकत घेतला आणि आमचे कॉलेजचे मित्र शुभम आणि गोरख यांना फोन केला. दोघांनाही सह्याद्रीच्या दुर्गभ्रमंतीचा आणि कॅम्पिंगचा चांगलाच अनुभव आहे. पुढच्या प्लॅनमध्ये आम्हालाही सांगा असं आवर्जून सांगितलं. आठवडाभरातच शुक्रवारच्या संध्याकाळी शुभमचा फोन आला. उद्या आपल्याला सुधागडला कॅम्पिंगसाठी जायचं आहे. गोरखच्या म्हणण्यानुसार सुधागड करण्यापूर्वी वाटेत लागणारा पालीगावातील बल्लाळेश्वराचे दर्शन करून सरसगड सर करून मुक्कामाला सुधागडावर जाण्याचं ठरलं. आपल्या महाराष्ट्रात अष्टविनायकाची यात्रा तशी लोकप्रिय आहे. यापैकी पालीचे बल्लाळेश्वर हे महत्त्वाचे ठिकाण, कारण याच ठिकाणी मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची चांगली सोय असल्याने बहुतेक जण पालीला मुक्काम करता येईल अशा पद्धतीने यात्रेचं नियोजन करतात. बल्लाळेश्वराचं पाली हे गाव रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात येते. पुण्यापासून बल्लाळेश्वर हे अंतर 110 किलोमीटर आहे. आम्ही पुणे, लोणावळा, खोपोली मार्गे बल्लाळेश्वरला येत होतो, पण खोपोलीपासून पालीच्या रस्त्यावर दाट धुकं पसरलं होतं. त्यामुळे पाली गावात पोहोचायला आम्हाला सकाळचे 4:30 वाजले. वेळ न घालवता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन सरसगड सर करण्याचं ठरवलं होतं. हातपाय धुवून सर्वांनी धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं आणि मुख्य मंदिराकडे निघालो. पुरातन काळात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असुरांचे गुरु शुक्राचार्य यांचे वडील महर्षी भृगु ऋषींनी सोमकांता राजाला या बल्लाळेश्वराची आख्यायिका सांगितल्याचा उल्लेख मिळतो. त्यानुसार आपल्या भक्त बल्लाळाच्या निस्तीम भक्तीला प्रसन्न होऊन गणरायांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा बल्लाळाने तू याच ठिकाणी कायमचं वास्तव्य करावे आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यास. ही भूमी गणेश भूमी म्हणून प्रसिद्धीस यावी असा वर मागितला. भक्ताच्या म्हणण्यानुसार गणरायांनी मी बल्लाळ विनायक या नावाने इथं कायमचं वास्तव्य करेन आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन असा वर देऊन जवळच असलेल्या एका शिळेमध्ये ते अंतर्धान पावले. आज तीच शिळा बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. नाना फडणवीसांनी या मूळच्या लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार करून दगडी स्वरूपात बांधणी केली. या पूर्वाभिमुख मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेली आहे, ज्यामध्ये मकर संक्रांती दरम्यान सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू होतानाच सूर्यकिरणे बल्लाळ विनायकाचे दर्शन घेतात, ज्यामध्ये मूर्तीला असलेले हिऱ्याचे डोळे चमकू लागतात. मूर्तीच्या गर्भगृहाला वापरलेला दगड हा शिसे वितळवून घट्ट चिटकवलेला आहे. बांधकामासाठी वापरलेलं दगडी घाण्याचं चाक आजही आपल्याला मंदिरालगत ठेवल्याचं पाहायला मिळतं. मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 तलाव आहेत. त्यापैकी एकातील पाणी रोजच्या पूजेसाठी वापरलं जातं. सुदैवाने आम्हाला बल्लाळेश्वराच्या दर्शनासोबतच पहाटेच्या काकड आरतीचा लाभ मिळाला. देवाचा प्रसाद घेऊन जवळच असलेल्या देऊळवाड्याकडे आम्ही प्रवास सुरू केला. तिथूनच एक वाट सरसगडावर जाते. रस्त्यालगतच सरसगडाची पाटी आहे. सकाळचे अंदाजे 5:30 वाजले होते. अंधारातच आम्ही ट्रेकला सुरुवात केली. सरसगडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 2 वाटा आहेत. एक म्हणजे आत्ता आपण चाललोय ती बऱ्यापैकी रुळलेली पाली गावातील देऊळवाड्यातून येणारी वाट, जी की गडाच्या उत्तरेकडील दिंडी दरवाजाला जाऊन मिळते. तर दुसरी म्हणजे आत्ता वापरात नसलेली दक्षिणेकडील पायथ्याच्या घेऱ्या सरसगड उर्फ तळई गावातील रामआळीतून वर येणारी वाट, जी गडाच्या दक्षिणेकडील महादरवाजाला येऊन मिळते. समोर जो दिसतोय तो पालीगावचा पाठराखा किल्ले सरसगड. सरसगडाला पालीचा पाठराखा, पालीचा किल्ला आणि आकाराने पुणेरी पगडीसारखा दिसतो म्हणून पगडीचा किल्ला या नावानेही ओळखले जाते. दिंडी दरवाजाकडे येणारी पाली गावातील वाट ही एकदमच सरळसोट असल्याने चढताना निश्चितच आपली दमछाक होते. वाटेत पायथ्याच्या कातळकोरीव पायऱ्या लागण्यापूर्वी एक पाण्याचं खोदीव टाकं लागतं, जे गडावर येणाऱ्या प्राण्यांना पिण्याच्या सोयीसाठी खोदलेलं असावं. इथवर येईपर्यंत हळूहळू आता उजडायला सुरुवात झाली होती. पाहतो तर गडाच्या सभोवताली दाट धुक्याची चादर पसरली होती.
जी पाहून आमची मनं गड सुरू करण्यापूर्वीच निसर्ग सुखानं समाधानी होऊन गेली. सह्याद्रीच्या भटकंतीसाठी तसं तर कोणत्याही वेळ काळेचं बंधन नाही आहे, पण थंडीमध्ये तयार होणारी अशी धुक्याची चादर एक वेगळंच सुख देऊन जाते. सह्याद्री फिरताना आलेला हा अनुभव हा माझ्यासाठी वर्णनापलीकडचा होता. चला, निसर्ग सुखाचा हाच आनंद घेता घेता सरसगडाचा इतिहास देखील जाणून घेऊया. इसवी सन पूर्व अंदाजे 300च्या कालखंडातील सातवाहन या मराठा क्षत्रिय साम्राज्याने सरसगडाची बांधणी केल्याचं हे या गडावरील असलेल्या वास्तूंच्या अवशेषांवरून अनुमान लावण्यात येतं. नंतर आलेल्या निजामशाही व आदिलशाही या परकीय फौजांनी काही काळ या गडावर वर्चस्व गाजवलं आणि अंती हा गड मोगलांकडे सुपूर्द केला. मोगलांनी या गडाची जबाबदारी सिद्धी संभुळाकडे दिली होती. महाराजांनी या भागातील गड जिंकण्यास 1670च्या सुमारास सुरुवात केली. तेव्हा सिद्धी संभुळने हा गड महाराजांविरुद्ध एकाकी लढवत ठेवला होता. मात्र मराठ्यांनी दंडा राजापूरच्या सिद्धीकडून त्याला कुमक न मिळू दिल्याने त्याला हा गड सोडावा लागला. पुढे शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबमिनिशी दिली होती. तेव्हा महाराजांनी सुधागडासाठी 5 तर सरसगडासाठी 2000 होऊन म्हणजेच स्वराज्यातील सुवर्ण चलनातील नाणी ही देखभालीसाठी दिल्याचा पुरावा सापडतो. महाराजांच्या निधनानंतर अखेरपर्यंत हा गड भोर संस्थानाकडे राहिला. अखेर 1948 साली सर्व संस्थाने खालचा झाल्यावर सरसगडाचे मालकी हक्क हे इतर गडांप्रमाणेच सरकारकडे गेले आणि तेव्हापासूनच या आपल्या प्राचीन ऐतिहासिक वारसा जपलेल्या गडकोटांकडे दुर्लक्ष होत गेले. दिंडी दरवाजाच्या कातळकोरीव पायऱ्या सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला कातळाला एक गुहा खोदलेली पाहायला मिळते. अशीच एक गुहा कलावंतीन ट्रेक दरम्यान प्रबळगडाच्या कातळाला खोदलेली पाहायला मिळते. यावरूनच या गडांची निर्मिती ही हजारो वर्षापूर्वीची असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. गुहा पाहून एकसंग कातळाला तासून केलेल्या 96 पायऱ्या चढायला सुरुवात केली. आता याच पायऱ्या या सरसगडाचे मुख्य आकर्षण समजल्या जातात. दोन्ही कातळाच्या गळीतून वर येणाऱ्या या पायऱ्या अंदाजे 2.25 फूट उंचीच्या आहेत. त्यामुळे चढताना निश्चितच शरीराचा कस लागतो. दुहेरी तटबंदी असलेल्या दोन्ही बाजूच्या बुरुजांच्या मधील गळीतून वर येणाऱ्या या पायऱ्या चढून दमछाक झालेल्या शत्रूला आरामात कंठस्नान घालण्यासाठीच अशी त्याची रचना केलेली असावी. सौरभ वर बघ, तुला का माझी इज्जत काढली. दरवाजाच्या वरती नगरखाणीची जागा आहे. बाजूला एक बुरुज बांधलेला आहे आणि या बाजूला पण हा एक कातळासारखा जरी दिसत असला तरी हा बांधून काढलेला अवशेष आहे. इथं या दोन्ही भिंतीच्या मधून येणारे वरून जे येणारं पाणी आहे ते पाणी यायला तयार केलेली जागा इथं बघू शकतो आपण. दिंडी दरवाजा व आतील पहारेकऱ्यांच्या देवड्या देखील कातळाला तासूनच तयार केलेल्या आहेत. दरवाजाच्या आतील जिन्याच्या 15 पायऱ्या चढून आल्यावर डाव्या बाजूच्या बुरुजावर एक पाण्याचे टाकं पाहायला मिळतं. दरवाजाच्या उजवीकडील बुरुजावर जाण्यासाठीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आता उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यामुळे एका बाजूला थेट दरी असल्याने पावसाळ्यातून इथून जाताना जरा काळजी घ्यावी. उजव्या बाजूने बुरुजावर आलो तेव्हा सुधागडाच्या दिशेने सूर्यदेव बरेच वर आले होते आणि धुक्याची चादर आता अजूनच उठून दिसायला लागली होती. मोह न आवरल्याने त्याचे पुन्हा काही व्हिडिओ काढले. उजवीकडील बुरुज चढून आल्यावर आपल्याला बालेकिल्ल्याचा पायथा लागतो आणि याच पायथ्यालगत आपल्याला बरीचशी पाण्याची टाकी पाहायला मिळतात, ज्यामध्ये बारमाही पाणी उपलब्ध असते. पायथ्यालगतच्या या पाण्याच्या टाक्यांबरोबरच इथं खूप साऱ्या गुहा आणि राहण्यासाठीच्या कोट्या आहेत. तसेच एक तालीमखानाही आहे, ज्यामध्ये अमावस्येच्या रात्री भूतांच्या कुस्त्या होतात अशा कथा सांगितल्या जातात. तर काहींच्या मते महाभारत काळात अज्ञातवासातील पांडवांनी काही काळ या गुहांमध्ये वास्तव्य केल्याचे सांगितले जातं.
यावरूनच निश्चितच या वास्तू ह्या प्राचीन असल्याचा आपल्याला पुरावा मिळतो. बालेकिल्ल्याच्या पायथ्याच्या अर्ध्या गुहा पाहून आपण बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. उरलेल्या गुहा आणि वास्तू या परतीच्या वाटेवर पुन्हा पाहू. थोड्याच अंतरावर आपल्याला कातळाची निसरडी झालेली वाट पाहायला मिळते. जवळच एक पाण्याचं खोदीव टाका आहे आणि सोबतच पहारेकऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेली जागा देखील पाहायला मिळते. अजून थोडं अंतर चालून आल्यावर आपल्याला मुख्य बालेकिल्ल्यावर जाणारी कातळाची पुन्हा एक निसरडी वाट लागते. इथे देखील आपल्याला कातळाला तासून एक टाकं तयार केलेलं पाहायला मिळतं आणि सोबतच पहारेकऱ्यांच्या राहण्यासाठीची जागा बनवलेली पाहायला मिळते. याच्याच लगत एक बुरुज आहे जो की आता ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे. बालेकिल्ल्यावर चढताच उजवीकडे एक वास्तू पाहायला मिळते. या वास्तूचं बांधकाम पाहिलं तर हे मुख्य गडाचे अवशेष वापरून अलीकडच्या काळात बांधलेलं असावं असा अंदाज लावला जाऊ शकतो. गडाच्या माथ्यावरून सभोवतालची धुक्याची चादर आता कमी होताना दिसत होती. निसर्गाचा हा देखावा डोळ्यांना सुखावणारा होता. थोड्याच अंतरावर माथ्यावरचा एकमेव तलाव पाहायला मिळतो आपल्याला, ज्याच्या लगतच गडाचे मुख्य दैवत केदारेश्वराचं मंदिर आहे. तळ्यामध्ये कमळाची फुले पाहायला मिळतात. तर मंदिरात शिवलिंगासोबतच बल्लाळेश्वराचीही स्थापना केल्याची पाहायला मिळते. सकाळी सकाळी गडावर आम्हीच पहिल्यांदा पोहोचलो होतो, त्यामुळे केदारेश्वराची पूजा करून घेतली. आणि मंदिरात ठेवलेल्या सतीशिळा व विरगळींचं वेगळं पण निहाळण्यात काही वेळ घालवला. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या ऐतिहासिक शिल्पांविषयी खूप कमी माहिती आहे. त्यावरही एक सखोल अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार होतो, जो लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. वातावरण स्पष्ट असल्यास गडमाथ्यावरून आपल्याला गेरा सरसगड, पालीगाव, समोरच उभे असलेले सुधागड व तैलबैला, कोकणात उतरणारा सवाष्णीचा घाट व कोरेगड आणि सोबतच दूरवरचा प्रदेश नजरेखाली येतो. पण अजूनही धुक्यामुळे आम्हाला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. त्यामुळे बालेकिल्ला उतरून गेरा सरसगडाच्या दिशेचा महादरवाजा पाहण्यासाठी उजव्या बाजूने उतरायला सुरुवात केली. गडावरती एक सोन्याचं झाड आहे, आपटा. दसऱ्याला सोनं म्हणून वाटलं जाणार आपट्याचं झाड. हा जो पॅच आहे तर तिथं कुठेही पायऱ्या नाहीत. हा जो कातळ आहे तिथे कातळातूनच आपल्याला आधार घेत खाली उतरायचे. महादरवाजाच्या वरच्या बाजूला एका जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात. बहुधा ती त्या काळची सदरीची जागा असावी. महादरवाजाच्या वाटेवर जास्त पायपीट झाल्याचं दिसत नव्हतं, त्यामुळे वरूनच महादरवाजा पाहिला. दरवाजातून वर येताच आपल्याला डाव्या बाजूला कातळात एक भलं मोठं पाण्याचे टाकं पाहायला मिळतं. उजव्या बाजूने बालेकिल्ल्याच्या पायथ्याकडे येताना कातळाच्या कपारीला खोदलेली पाण्याची टाकी, शस्त्रागार, धान्य कोठारे पाहायला मिळतात, ज्यापैकी एक कोठीमध्ये राहण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. आता ज्यामध्ये पुण्यावरून आलेल्या गडप्रेमींनी 2 दिवस मुक्काम केला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग बली की जय. त्याच्याच बाजूला गडावरील सर्वात मोठी कातळकोरीव गुहा पाहायला मिळते, जिची रचना ही त्यामध्ये पाणी जाऊ नये अशी केलेली आहे. कदाचित त्याचा वापर हा धान्य कोठार म्हणून केला असावा.
गुहेच्या समोरील तटबंदीला एक चोर दरवाजा पाहायला मिळतो, जो बरेच दिवस गाडला गेला होता. पण दुर्गवेद मराठा युवा फाउंडेशनच्या दुर्गसेवकांनी साफसफाई करून तो आता मोकळा केलेला आहे. गडावर पावसाळ्यात येणं टाळा, कारण तुम्ही बघू शकता एक भला मोठा कातळ जो आहे तर तो आता निसटायला लागला आहे. कधी त्याची इच्छा होईल खाली याची सांगता येत नाही. औदुंबराच्या हौदाच्या पुढील टाक्यातील पाणी स्वच्छ असल्याने ते पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. आमच्याकडील रिकाम्या झालेल्या बॉटल पुन्हा भरून घेतल्या आणि गड उतरायला सुरुवात केली.